नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये। आज आपण घेणार आहोत हिंदीचा 8वा लेसन कुछ कर दिखलाएंगे। ही कविता आहे, ठीक आहे। मग चला कुछ कर दिखलाएंगे म्हणजे काहीतरी करून दाखवूया। सुरुवातीला आपण पाहूया पाठ प्रवेश। बच्चों, आप सभी इस देश के भविष्य हो। आप सभी को देश की उन्नति के लिए कुछ कर दिखलाना है। म्हणजे काय की हे जे लहान मुलं आहे हे आता भविष्य आहे असं का म्हटलेलं आहे, कारण हे मोठं झाल्यावर हे आपल्या देशाची प्रगती करणे किंवा देशासाठी काही चांगल्या गोष्टी करणे हे या आताच्या मुलांचं काम आहे। जे आताचे मुलं आहे ते पुढे तरुण होतील, म्हणून त्यांना देशाचा विचार करून देशासाठी काही करून दाखवायचं आहे। तो आइए कविता के द्वारा जानते हैं कि आपको देश के लिए क्या क्या करना चाहिए। तर मग मुलांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि देशासाठी काय काय केलं पाहिजे हे या कवितेतून पाहूया। गीत प्यार के गाएंगे हम म्हणजे काय, सगळ्या लोकांमध्ये जे आपण पाहतो ना की लढाया होतात, वॉर होतात वेगवेगळे, ते कशामुळे होतात? लोकांमध्ये वैर असल्यामुळे, दुश्मनी असल्यामुळे। पण आपण लोकांमध्ये प्रेम पसरूया, याचा अर्थ आहे गीत प्यार के गाएंगे हम म्हणजे सगळ्यांमध्ये सगळ्यांशी प्रेमाने वागूया। सबको गले लगाएंगे हम याचा पण अर्थ तेच आहे की सगळ्या लोकांना ॲक्सेप्ट करू। म्हणजे असं नाही की काही वेगवेगळ्या जातीचे असतील तर त्याच्यात हा प्रॉब्लेम आहे, आपली जात चांगली त्यांची खराब, असं काही नाही। सगळे लोक सारखे असतात। संघर्षों से क्या घबराना। आता रोजच्या आपल्या जगामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम येतात। प्रॉब्लेम म्हणजे जसे आता सध्या लहान असतो त्यावेळेस आपल्याला परीक्षा ही आपल्यासाठी प्रॉब्लेम वाटते। जसं जसं मोठं होत जातो तसे प्रॉब्लेम बदलतात, पण त्याच्यापासून घाबरून जाणे आणि पळणे हा काही पर्याय नसतो। त्याच्याशी लढून त्याचा सामना करून, आता परीक्षा असली तर आपल्याला थोडी भीती वाटते, पण आपण अभ्यास केला वेळेवर किंवा आधीपासून अभ्यास केला तर भीती वाटेल का परीक्षेची? नाही। त्याच्यामुळे जर आपण आधीपासून तयार असलो कोणत्याही प्रॉब्लेमसाठी तर आपण घाबरणार नाही, आगे बढ़ते जाएंगे। आणि मग असं करत करत जर घाबरलो नाही तर याच्यानंतर पुढचं काय, पुढे जात राहतो आपण। घाबरत नाही म्हणून पहिलीतून दुसरीत जातो, दुसरीतून तिसरीत, असं पुढे शिकत जातो। तसेच पुढे जीवनात पण वेगवेगळे प्रगती करत जातो। माना पथ कठीण है लेकिन, आता कोणतंही जगणं जे असते, आता आपल्या जगण्याच्याच रोजच्या याच्यात पहा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स येत असतात, तर ते जर आपण पाहिले तर कठीण आहे। म्हणजे शिकणं, जसं पहिलीमध्ये तुमचं सिलेबस असेल तो थोडा सोपा असेल, मग पुढे जाऊन थोडा कठीण होईल, पण आपण सोडून देतो का? नाही। कठीण आहे मग जास्त अभ्यास करायचा, असं करत करत पुढे जायचं। असं असते का मग पहिलीतलं सोपा होता केला मग सेकंडमध्ये सोडून दिलं? नाही। धीरज नहीं डुलाएंगे म्हणजे आपलं जे पेशन्स आहे की नाही आपण हे करू शकतो हे सोडून देणार नाही। धीरज म्हणजे काय? पेशन्स। वक्ष चीर के चट्टानों का, वक्ष म्हणजे काय? छाती ही चिरून, असं इथे वाक्य म्हटलेलं आहे की चट्टान म्हणजे काय? कोणताही डोंगर पर्वत जो असतो ते चिरून आपण पुढे जाणार। म्हणजे याचा भावार्थ काय होतो की किती मोठं संकट असू द्या, ते आपण जर धीर धरला आणि आपली बुद्धी वापरली तर आपण ते पूर्ण करू शकतो। रास्ता नया बनाएंगे आणि प्रत्येकजण आपापल्या बुद्धीने वेगवेगळं नवीन रस्ते बनवू शकतो, नवीन रस्ते तयार करू शकतो। आवश्यक नाही आहे एखादा जण जर त्या याला फिरून गेला असेल, जसं सुरुवातीला पायी लोक चालायचे, मग कोणीतरी बैलगाडी आणली, मग त्याच्यानंतर सायकल आली, मग अशा प्रकारे आपला प्रवास सुकर होत गेला की नाही? हे कशामुळे? लोकांनी आपली बुद्धी वापरून तो जो प्रवासाचा मार्ग आहे तो सोपा करत गेले ना। असं प्रत्येकच ठिकाणी आपण करू शकतो। जन जन में सद्भाव प्रेम के सुंदर भाव जगाएंगे म्हणजे लोकांमध्ये आपण काय, लोकांमध्ये एकमेकांमध्ये असं द्वेष न पसरवता प्रेम पसरवू आणि सुंदर भाव जगाएंगे। प्रेम पसरवल्यामुळे काय होईल? लोक जर आनंदाने भांडणार नाही, आनंदाने जगायला लागले तर सगळीकडे कसं सुंदर वाटेल। जग जर सुंदर असलं तर पृथ्वी सुंदर व्हायला, निसर्ग सुंदर तर आहेच, त्याला आणखीन सुंदर करायला लोकच जबाबदार असतात। लोक जर प्रेमाने राहू लागले तर निसर्ग पण चांगला राहील। एक धर्म है एक जाती है बात सदा दोहराएंगे म्हणजे
माणुसाची जात एकच असते, कोणती? माणुसकी. असं नाही आहे की कोणता हिंदू आहे, कोणी मुसलमान आहे, कोणी ख्रिश्चन आहे, असं काही नाही. सगळ्यांचा धर्म माणुसकी आहे. सगळ्यांनी माणसांनी सगळ्यांसोबत माणसासारखे वागावे आणि कोणाच्या जातीमुळे त्याच्याशी खराब वागायचं, कोणाची जात चांगली आहे म्हणजे असं चांगलं असं नाही. सगळ्यांसोबत प्रेमाने वागलं पाहिजे. हे आत्ताच्या लहान मुलांना शिकवायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे ते भविष्यात आपल्या देशात तसंच परिस्थिती तयार करतील. उन्नती गिरी पर निज भारत की, म्हणजे अशामुळे असं वागल्याने काय होईल की गिरी म्हणजे काय? पर्वत. तर आपली जी प्रगती आहे ती उंच शिखरावर, आपल्या भारताची आपण प्रगती एकदम उच्च ठिकाणी नेऊन ठेवू. म्हणजे आपल्या भारताची प्रगती आपण हळूहळू वाढवूया. कीर्ती ध्वजा फहराएंगे, म्हणजे कीर्ती म्हणजे काय? सगळीकडे आपली जो आहे प्रशंसा होईल. प्रशंसाचा जो ध्वज आहे तो सगळीकडे आपण फडकवू. माँ तेरी सौगंध देश हित कुछ कर दिखलाएंगे. आणि असं करून कवी काय सांगतो की हे आपण आपल्या पृथ्वीला काय म्हणत असतो? आई. म्हणून माँ तुझी सौगंध म्हणजे काय? शपथ. की जसं प्रॉमिस करतो आम्ही तुला, किंवा आम्ही असं तुझी शपथ घेतो की आम्ही तुझ्या हितासाठी, तुझ्या चांगल्यासाठी काहीतरी करून दाखवू. या कवितेचे गायक हे आहे, कवी आहे श्यामसुंदर श्रीवास्तव कोमल. तर कोमल हे जे आहे हे त्यांचं समजा टोपण नाव आहे. ठीक आहे. आता माइंड मॅप पाहूया आपण. पहिलं काय आहे? कुछ कर दिखलाएंगे मध्ये प्यार के गीत गाते हुए सबको गले लगाकर आगे बढ़ते जाएंगे, म्हणजे प्रेमाने सगळ्यांसोबत राहून सगळ्यांची प्रगती सोबत करून आपण सगळ्यांसोबत पुढे जाणार आहोत. ठीक आहे. सेकंड आहे कठीण रास्तों में मार्ग बनाते हुए कठिनाइयों से जूझते हुए आगे बढ़ते जाना है, म्हणजे कठीण जरी रस्ते असले तरी पण त्याच्यातून मार्ग कसा काढायचा, आपल्या बुद्धीचा वापर करून आणि सगळ्यांच्या मदतीने, आणि त्या कठीणाई जे पण काही प्रॉब्लेम येतील त्यांच्यापासून झुंज देऊन त्याचा सामना करून पुढे जायचं आहे. त्यांच्याशी घाबरून पळायचं नाही आहे. लोगों में प्रेम सद्भावना तथा समानता के भाव जगाते हुए आगे बढ़ते जाना है, म्हणजे लोकांमध्ये प्रेम, सद्भावना आणि समानता म्हणजे हेच की कोणी उच्च नीच असं नाही आहे. सगळे माणसं आहे. हा जो भाव आहे, ही जी भावना आहे, हे सगळ्यांमध्ये वाढवत आपल्याला पुढे जायचं आहे. नंतर प्रगति और सफलता के शीर्ष पर भारत के विजय की कीर्ती पताका फहराते हुए हम आगे बढ़ते जाएंगे, म्हणजे प्रगती करायची आपल्याला भारताची, आपल्याला सक्सेस मिळवायचा आहे प्रत्येक ठिकाणी. जसं आता आपण चंद्रयान पाठवलं चंद्रावर, तर हे असे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या फील्डमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आपल्या भारताचं नाव मोठं करायचं आहे. तर असं करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. आजच्या मुलांना हे सगळं शिक्षण घेणे आवश्यक आहे, असं कवीने म्हटलं आहे. ठीक आहे. तर मग याचे आता प्रश्न उत्तर पुढच्या पार्टमध्ये पाहूया. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टेक केअर. बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.